हॅलो. हा बायको. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझाच विचार करत होते. अच्छा, मग असं असेल तर तुला तर 1 दशलक्ष वर्ष आयुष्य मिळालं पाहिजे. बरं ऐक, थोडा कामात बिझी आहे, घरी यायला उशीर होईल. अरे श्री काल बघा, तुम्ही वाट बघत बसू नका, जेवून घ्या आणि झोपा. अरे श्री काल पण जान्हवी, अगं इलाज नाहीये त्याला. ऑफिसमध्ये खूप काम चाललंय, सगळ्यांना सांग मला यायला उशीर होईल. ऐक ऐक, मी तुला नंतर फोन करतो. हो, बाय बाय बाय. हॅलो. मानस किती वाजले रे? सॉरी सॉरी, उशीर झालाय. अरे 3 वाजले. थांब, तू जेवतोस का? अगं, म्हणजे काय तूही थांबलीस? हो. अगं जान्हवी, मला उशीर होणार आहे, जेवायला थांबू नका सांगितलं होतं ना मी. अरे हो हो, मी जेवलीये. मी तुला वाढायला थांबले. अरे पटकन गरम करून वाढते ना. अगं बायको, कशासाठी? बायको आहे की नाही, मग तिला हे सगळं करायला आवडतं. तुला भूक लागली आहे का? ऍक्च्युली नाही, मला झोप आली. बर. कंटाळली असेल ना? नाही रे, कंटाळले नाहीये. मग आपण खूप दिवसात बोललोच नाही ना एकमेकांची. चल आता बोलूया. नाही नाही, आता तू झोप अगं जान्हवी, प्लीज श्री. मला बोलायचंय तुझ्याशी. पण मी जेव्हा तुझ्याशी बोलेन तेव्हा तू असा छान फ्रेश, रिलॅक्स्ड आणि प्रसन्न मूड मध्ये हवायस मला. तुला बोलायचंय म्हणजे काहीतरी गंभीर आहे की काय? काही या गंभीर काय असेल? नाही, मग महत्वाचं नक्कीच असणार, हो ना? कशावरून? कशावरून काय? रात्री 3 वाजता बायको जर नवऱ्याला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय असं म्हणत असेल तर ते काहीतरी महत्वाचं असलं पाहिजे ना. हो, पण जर नवरा दुपारी 3 वाजता सुद्धा कामातच असेल तर मग काय करायचं बायकोने? म्हणून तर मी म्हणतोय, चल आता बोलूया. नाही, आता नाही. आता तू आवर आणि झोप बघू शांतपणे. अगं जान्हवी, हे काय चाललंय तुझं? आता उगाच तू माझ्या डोक्याला भुंगा लावू नकोस. तुझ्या डोक्याला भुंग्याची सवय तर मी आधीच करून दिली आहे की नाही? म्हणजे मी केवढा वेळ घेते 1 वाक्य बोलायला, तुला माहितीये ना. अच्छा,